दुसरे दिन की सुरुवात की सकाळी लवकर उठून सकाळी लवकर उठून आम्ही निघालो मॉर्निंग ट्रॅक साठी. आणि हा मामा होता आमचा ट्रॅव्हल गाईड. ट्रॅकिंग करता करता आम्हाला दिसला हा हरण. 3-4 किलोमीटर ट्रॅकिंग करून जे जंगलाचं व्ह्यू दिसत होतं भाई एक नंबर. ट्रॅकिंग करून झाल्यावर माझ्या भावाची हालत बघा काय झाली. अरे भाई ट्रॅकिंग फिनिश करून आम्ही आलो बग्गी राईड करण्यासाठी. बग्गी राईड मध्ये तो गोल्या ड्रायव्हर निघाला भाऊ. मग तिथून आम्ही निघलो डायरेक्ट रूमकडे जाता जाता हा मामा भेटला. कोल्हापूर आम्ही बेळगाव. मग रूमवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही केलं ब्रेकफास्ट करून आम्ही रूम केली चेकआउट आणि निघालो वॉटर ऍक्टिव्हिटी साठी 20 किलोमीटर दूर. वॉटर ऍक्टिव्हिटी साठी आम्ही आलो विस्लिंग हुड मध्ये. मग काय सगळेजण रेडी होऊन आम्ही निघलो वॉटर ऍक्टिव्हिटी साठी. कायाकिंग, झिप लाईनिंग, रिव्हर क्रॉसिंग सगळं काही फुल ऑन होतं भाई. सगळ्यात आधी केली कायाकिंग, मग केलो बोटिंग, स्विमिंग, मग नंतर केलो झिप लाईन. यामध्ये तर खूपच मजा आली. काही ऍक्टिव्हिटीज मध्ये फोन घेऊन जाणं होतं खूप रिस्की, मग तिथले तर शॉर्ट्स घेतलोच नाही. तर अशा प्रकारे आमची दांडेली ट्रिप एकदम झाली सक्सेसफुली कम्प्लीट. जर तुम्हाला दांडेली ट्रिप बद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा आणि विचारा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.